नगर परिषदा आणि नगरपंचायत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी राडे सुरू। सांगलीतल्या आष्ट्यामध्ये शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या, तर गोंदियामध्ये ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपामुळे हमरीतुमरी। 21 डिसेंबरपर्यंतच्या आचारसंहितेमुळे हिवाळी अधिवेशन केवळ एका आठवड्याचं, पुरेसं कामकाज होणार नसल्यानं विरोधक आक्रमक। तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा, भास्कर जाधवांची मागणी। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांवरती महाभियोग आणणार काँग्रेस आक्रमक। नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल लांबल्यानं सरकारला मतपेट्यांमध्ये घोळ करण्याची संधी असल्याचाही गंभीर आरोप। जिल्हा परिषदांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचाली। उद्या होणाऱ्या बैठकीला सर्व महापालिका आयुक्त हजेरी लावणार। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं मिनी विधानसभांच्या कार्यक्रमात बदलांचे संकेत। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामधली मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक। जमिनीची परस्पर विक्री करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यामुळे बाबरी मशिदीच्या वादाला पुन्हा फोडणी। पंडित नेहरू सरकारी खर्चानं बाबरी उभारणीच्या प्रयत्नात होते। राजनाथ सिंग यांच्या दाव्याचा काँग्रेसकडनं समाचार। आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणांना विविध स्तरातनं श्रद्धांजली। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सरकारी रुग्णालयाला देहदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।